नमस्कार दादा. नमस्कार. दादा तुमचा परिचय द्या एकदा. नमस्कार, माझं नाव हरी बाबूराव लोखंडे, राहणार खासगाव, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. दादा तुमचं नाव. अरुण एकनाथ देवडे, राहणार रेपळा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. बरं, आज दिनांक 22 मे 2026 रोजी हे शेतकरी बांधव आपली SRT शेती बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना पण या वर्षीपासून SRT पद्धतीने शेती करण्याचा त्यांचा मानस आहे. परंतु त्यांना असं वाटलं की आपण प्रत्यक्ष एकदा SRT शेती कशी असते, कशी करावी लागते हे जाणून घेण्यासाठी त्या श्री क्षेत्र वालसावर या ठिकाणी आलेले आहेत. कृषीरत्न कृषीभूषण मान्य चंद्रशेखर बडसावळे दादा तसेच प्रताप काका चिपळूणकर यांनी हे तंत्र शोधून काढलेलं आहे आणि या तंत्रामध्ये आज शेतकऱ्यांचा खूप मोठा बचत होऊन भूमाता सशक्त बनून उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होत आहे. आता यावर्षी आपण बघू लागलो की डिझेल टंचाई आहे, पेट्रोल टंचाई आहे का नाही. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अद्यापर्यंत नांगरण्या रोटेटर पण झालेलं नाही, बरोबर आहे की नाही. हो, आता आजची 22 मे असून तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या शेतामध्ये पूर्ण काळी कचरा असेल, पाठीमागील जुने दसकट बंद हे पूर्ण तसेच आहे. तरी पण आज आम्हाला याची चिंता नाही, बरोबर आहे का नाही. कारण आम्हाला गेल्या 5 वर्षापासून नांगरणीची गरज नाही, रोटाटरची गरज नाही, ना कोळपणीची गरज नाही. हा पूर्ण खर्च आमचा बंद झाला. आणि आज शेतकऱ्यांना काय आहे, नांगरणीची चिंता पडलेली आहे, रोटाटर करण्याची चिंता पडलेली आहे. परंतु डिझेल अभावी बऱ्याच शेतकऱ्यांच्या नांगरण्या सुद्धा नाही, आहे का नाही. तर या बाबतीत तुम्हाला काय वाटतं बरं आता तुम्हाला SRT बद्दल. यासाठी शून्य मशागत म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे की नांगरणी व खरणी कोळपणी याचं अगोदर याचे तर पहिले ह्या खर्च वाचायला लागला आपला. बरोबर. त्यानंतर जे रोजदारी लावतो आपण रोजदारी कमीत कमी एका वाराला 7 ते 8 हजाराच्या नुसत्या महिला लागतात. हो, तो पण खर्च वाचला आणि उत्पन्न वाढ होऊ लागली. बरोबर. दादा तुम्हाला काय वाटतं SRT बद्दल. SRT पारंपरिक शेतीमध्ये शेती फायद्याची एक अशा SRT पद्धत शून्य मशागत तंत्राने शेती केली ती फायद्याची वाटते. मी आता आज तुमच्या शेतात आलो तर मला ही पद्धत चांगली वाटली. SRT शेती आपल्या हिशोबाने जवळजवळ 50% बचत होती याच्यामध्ये. ते तुम्हाला आज रोजी आहे का नाही. आज रोजी मला वाटू राहिलं असं. आणि पुन्हा कोळपाचं काम नाही, रोजदारी लावायचं काम नाही, खर्च खूप महागा खूप झाल्या, मालाला भाव नाही. बरोबर. त्या पद्धतीनं मला हे आजचं तुमच्या शेतात येऊन मी पाहणी केली ते मला योग्य वाटलं, एक नंबर. आता तुम्हाला भरोसा वाटला ना. भरोसा वाटला. साहेबांनी या जमिनीची कुठल्याही प्रकारे केली आहे की नाही. गेल्या या 2-3 वर्षापासून जमिनीचे आपण पिकं घेतलेले आहे त्याचे खोड त्याचे मोठाले खोड, हे जुने खोड मोठाले, कपाशी असेल, कपाशीचे, तुरीचे कपाशीचे तुरीचे मुळे. अशा पद्धतीने जर शेती केली तरच शेतकरी तरी जिवंत राहील आपला. आज बऱ्याचशा शेतकऱ्यांना आर्थिक समस्याला तोंड द्यावं लागतं. स्वतः राबून आहे का नाही. एवढे कष्ट करून आपल्या मालाला भाव मिळत नाही. त्याच्यामुळे आपण शेतकरी वर्ग त्रस्त झालेलो आहे. जर अशा पद्धतीने जर तुम्ही शेती केली तर आर्थिक फायदा मिळेल, आपली भूमाता पण सशक्त बनेल. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देणार आहे दादा आता यापुढे असं सल्ला देईल की SRT पद्धतीने शेती करावी, आहे का नाही. जेणेकरून आपलं शेतकऱ्याचा फायदाच होईल. त्यामध्ये खर्च कमी होतो, आपला खर्च कमी होतो, उत्पादन वाढतं. 50% खर्च कमी होऊन उत्पादन वाढतं, आहे का नाही. हो. मग आता तुम्ही यावर्षी किती एकर शेतीला सुरुवात करता. मी सुरुवात 1 एकरच करू लागलो यंदा. तुमच्याकडे क्षेत्र किती जात आहे यार. क्षेत्र 5 एकर आहे माझ्याकडे. 5 एकर पैकी 1 एकर. दादा तुमचा काय विचार आहे. आपल्याला 1 एकर करा वाटतं. 4.5 एकर शेती 1 एकर करून पाहू, नंतर सुरुवात करून टाकू बंदी SRT. आता या ठिकाणी तुम्ही बघितलं 8-10 एकर क्षेत्र आहे पूर्ण SRT खाली आलेलं आहे. पूर्ण पाहिला. याच्यात द्यायचं कारण नाही ना. नाही ना. त्याच्यामध्ये बिनधास्त हे करायचं.
याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडी अडचण आली तर आम्ही तुम्हाला हा मार्गदर्शन करायला तयारच आहे कधी पण, आहे का नाही? हा हो हो माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की SRT पद्धतीने शेती करण्यासाठी कुठलीही भीती मनामध्ये बाळगू नये. ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची असं शून्यमाशागत तंत्र नाही तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8007155044. या नंबरवर संपर्क साधावा अशी मी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती करतो आणि आलेल्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो. धन्यवाद दादा. धन्यवाद.